नमस्कार. आपण सगळ्यांनी कर्ण अर्जुन चित्रपट पाहिला असेल. त्यातली कर्ण आणि अर्जुनची आई राखी एक वाक्य सतत उच्चारत असते आणि ते म्हणजे आएंगे मेरे कर्ण अर्जुन आएंगे. तिचा हा दुर्दम्य विश्वास अख्खा चित्रपटभर आपल्याला दिसत असतो. आणि आणखी एक पात्र त्याच्यामध्ये आहे, ते म्हणजे अशोक सराफचं. ते एक वाक्य सतत म्हणत असतं, गियो ठाकूर तो गियो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही दोन वाक्य सतत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. म्हणजे ते सुरू झालं होतं मी पुन्हा येईन पासून, आणि त्या मी पुन्हा येईनचा इतका काही टीका झाली, इतका काही समाचार लोकांनी घेतला की ते मी पुन्हा येईन हे वाक्य एका कवितेतलं चांगलंच बदनाम झालं. आता ही राज्यामध्ये सरकार पडणार आहे आणि नवं सरकार येणार आहे ही चर्चा जोरदार सुरू आहे. म्हणजे कुठल्याही क्षणी हे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल अशी चर्चा जोरदार सुरू होती. अंतर्विरोध तर प्रचंड आहे, पण सरकार काही कोसळलं नाही. वर्ष उलटून गेलं, सरकार अजून चालतंच आहे. आता हे सरकार पडणार नसेल तर पाडलं पाहिजे अशी एक भूमिका काही लोकांच्या मनामध्ये येते आहे. म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि राष्ट्रपती राजवटीनंतर परत काही पक्षांमध्ये फाटाफूट होईल. त्यानंतर मी पुन्हा येईनचा पालोपत सुरू होईल आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनतील. तर्क वितर्क अनेक आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की खरंच आएंगे मेरे कर्ण अर्जुन आएंगे, आणि ते होईल अशोक सराफच्या मनातलं ठाकूर तो गियो. आता ठाकूर तो गियो असं इच्छा असणारे खूप आहेत. म्हणजे ठाकूरच्याच बाजूनं असून त्याच्याच गाडीत फिरून ठाकूर तो गियो असं म्हणणारे अशोक सराफ देखील खूप आहेत. अशोक सराफ म्हणजे चित्रपटातले अशोक सराफ, प्रत्यक्षातले नाही. अभिनेता म्हणून जी भूमिका करतायत त्या भूमिकेतले अशोक सराफ. आणि आएंगे मेरे कर्ण अर्जुन आएंगे असं म्हणणारे देखील खूप आहेत. पण दोन्ही गटांमध्ये दोन्ही विचारांची माणसं आहेत. म्हणजे जसं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या गटामध्ये हे सरकार पडावं अशी भावना असलेली मंडळी आहेत, तसं हे सरकार चालावं अशी भावना असलेली मंडळी देखील आहेत. कारण हे सरकार पडलं तर पुन्हा भाजप सत्तेवर येईल आणि भाजप सत्तेवर आलं तर आपल्या राजकारणाचं काही खरं नाही असं वाटणारी मंडळी महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आहेत. आपल्या पदरात काहीच पडत नसेल तर हे सरकार चालून काय फायदा असं वाटणारी मंडळी देखील महाविकास आघाडीमध्ये आहेत. किमान पक्षी भाजपचं सरकार आलं तर किमान आपल्याला मस्का लावायचा म्हणून तरी निधी मिळेल, काही कामं मिळतील अशी अपेक्षा असलेली देखील मंडळी तिकडे आहे. तसं भाजपत नाही आहे का? तर भाजपत देखील तसंच आहे. सरकार यावं असं वाटणारी मंडळी आहेत आणि सरकार आलं तर बरं होईल असं वाटणारी मंडळी आहेत. भाजपच्या गटामध्ये सरकार यावं असं वाटणाऱ्या मंडळींना एकच भीती वाटते, ते म्हणजे मागच्या महाभरतीच्या काळामध्ये जी मंडळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेली आहेत ती सत्तेसाठी आलेली आहेत. म्हणजे 2019ला भाजपची सत्ता येईल या अपेक्षेनं आलेली मंडळी प्रचंड आहेत. आणि त्यांना जर सत्ता आलेली दिसत नसेल तर ते पुन्हा आपल्या घरी लौट चली मैं अपने देवर की बारात लेके म्हणून निघून जायची शक्यता आहे. आता ही भरती ओहोटीकडं लागू झाली तर अनेक माणसं निघून जातील आणि पुन्हा हा जमावडा करून निवडणूक लढवणं भाजपला एकट्याला कठीण जाईल. त्यामुळं आत्ता कुठल्याही स्थितीत सत्ता येणं आवश्यक आहे असं देखील वाटतं. आता ही भाजपत आलेली म्हणजे मागच्या 4-5 वर्षामध्ये किंवा अशात आलेली मंडळी कोण आहेत? यात सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे नारायण राणे, जे आपल्या चिरंजीवांच्या सहित भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचे चिरंजीव आता भाजपचे आमदार आहेत, तर स्वतः राणे हे भाजपचे राज्यसभेचे सदस्य आहेत. नगरमधून राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव खासदार झालेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील स्वतः आमदार झालेले आहेत. या पलीकडे हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून तेही भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. प्रवीण दरेकर जे आता विरोधी पक्षनेते आहेत. त्यानंतर प्रसाद लाड ज्यांना पक्षाचं प्रतोद केलं गेलेलं आहे. अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये सत्तेसाठी प्रवेश घेतलेला आहे, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रवेश घेतलेला आहे. आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत पंगा घेऊन ते भाजपत आले आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीची असेल तर त्या माणसांसाठी ही गोष्टच मुळात अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे हे टिकतील का? म्हणजे मधुकरराव पिचड आहेत, बबनराव पाचपुते आहेत. एकट्या नगर जिल्ह्यात 3 हेवीवेट नेते भाजपमध्ये आलेले आहेत, पाचपुते, विखे आणि पिचड. आता या नेत्यांना
भाजपत सत्तेशिवाय राहता येऊ शकेल का? तशी प्रत्येक जिल्ह्यामधली ही स्थिती आहे. सत्ता असेल तरच काही कामं करता येऊ शकतील, आपलं राजकीय अस्तित्व असू शकेल असं वाटणाऱ्या मंडळींना भाजप टिकवायचं असेल तर सत्ता येणं आवश्यक आहे असं म्हणणारा वर्ग भाजपमध्ये आहे. आणि कशाही स्थितीत या वर्गाला महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता हवी आहे. दुसरा एक वर्ग आहे ज्यांना वाटतं की भाजपची सत्ता यावी, पण आपला फायदा काय? जसं महाविकास आघाडीमध्ये मंडळी आहेत, तशा मंडळींना वाटतं की सत्ता आली तर आपला फायदा काय? म्हणजे जर मंत्रीच होणार असतील, मंत्र्यांची यादीच निघणार असेल तर पहिले 9-10 नावं ही काँग्रेसमधून आलेल्या माणसांचीच निघणार आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील, राधाकृष्ण विखे मंत्री बनतील, दरेकर मंत्री बनतील, प्रसाद लाड मंत्री बनतील, हर्षवर्धन पाटलांना संधी दिली जाईल, नारायण राणेंच्या कुणाकडून तरी मंत्री बनतील, पिचडांना संधी द्यावी लागेल, पाचपुत्यांना संधी द्यावी लागेल. या 9-10 मंडळींना संधी दिली गेली तर मंत्रिमंडळात उरतं काय? बरं, हे सगळे हेवीवेट नेते आहेत, त्यामुळे यांना दिलं गेलेलं खातं सुद्धा महत्त्वाचं द्यावं लागेल. त्याशिवाय रिपाई आहे, रासपा आहे, या घटक पक्षांना देखील मंत्रिपदांमधला महत्त्वाचा भाग द्यावा लागणार आहे. मग 9-10 आलेल्यांना पदं, 2-4 घटक पक्षांना पदं, तर मग भाजपच्या मूळ नेत्यांना काय उरेल हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं भाजपच्या मूळ नेत्यांच्या मनामध्ये ही सत्ता आली काय नाही आली काय असा विषय येऊ शकतो की काय फरक पडतो. नाहीतरी आपण आता अस्वस्थ स्थितीमध्येच आहोत, भाजपचेच आहोत. मग सत्ता आल्यानं दुसऱ्यांचाच फायदा होणार असेल आणि आपलं राजकीय नुकसान होणार असेल तर ही सत्ता न आलेली बरी असं वाटणारा भाजपचा एक वर्ग देखील आहे. आणि खरं घोडं अडलंय ते इथे. खरं तर राज्यातल्या महाविकास आघाडीच्या याच्यामुळं स्थिती अशी आहे की केंद्र सरकार कोणत्याही स्थितीमध्ये राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं. त्यासाठी सगळे प्रयत्न चालले आहेत. राष्ट्रपती राजवटीचा पर्याय यासाठी खुला आहे की भाजपनं फोडण्याचा किंवा वेगवेगळ्या पक्षासोबत जाण्याचा प्रयत्न केला तरी भाजपसाठी ते अडचणीचं ठरणार आहे. म्हणजे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा दिला, एक शक्यता म्हणून गृहीत धरूया आपण, जरी दिला तरी भाजपच्या समर्थकांच्या मनामध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा नको, पुन्हा तेच करायचं का हा मुद्दा येईल. खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांच्या समर्थकांच्यामध्ये राज्यभरामध्ये मोठा संघर्ष उडालेला आहे. आता या संघर्षात पुन्हा राष्ट्रवादीला सोबत घेतलं, कारण एकदा अजित पवारांच्या शपथविधीचा 1.5 दिवसात सरकार आपण बघितलेलं आहे. त्यावेळी सगळे कार्यकर्ते अस्वस्थ होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यामध्येही ती अस्वस्थता असणार आहे की पुन्हा एकदा अनाजी पंतांसोबत जायचं का, पुन्हा एकदा फडणवीसांच्या सोबत जायचं का, ज्या ब्राह्मणांना शिव्या घातल्यात त्याच ब्राह्मणाला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करायचं का, हा प्रश्न देखील राष्ट्रवादीच्या मनामध्ये असणार आहे. तसं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक भूमिका अशी आहे की ज्यांनी आजवर आपल्याला फक्त शिव्याच घातल्यात, मोदींना शिव्या घातल्यात, फडणवीसांना शिव्या घातल्यात, त्या माणसांसोबत जायचं का, आणि त्याच्यासोबत गेलं तर आपल्याला काय संधी असेल असा एक प्रश्न भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. तसा शिवसेनेसोबत जायचा भाजपनं निर्णय घेतला किंवा शिवसेनेनं आपला मूळ मित्र म्हणून जरी घेतलं तरी ते भावनिक एकत्रीकरण होऊ शकेल का? कारण संजय राऊत काय किंवा उद्धव ठाकरे काय या दोघांनीही भाजपवर यथेच्छ टीका केलेली आहे. आणि भाजपच्या गटातूनही म्हणजे देवेंद्र फडणवीस वगैरे या सगळ्या गटाकडूनही शिवसेनेवर यथेच्छ निंदा नालस्ती करून झालेली आहे. दोन्ही बाजूनी इतकी चिखलफेक केलेली आहे की आता अगदी धबधब्याखाली जरी धरला मंदाकिनीसारखा तरी सुद्धा हे स्वच्छ होणं शक्य नाही, इतके डाग एकमेकावर टाकण्यात आलेले आहेत. खास करून संजय राऊतांच्या मनाविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक अडी निर्माण झालेली आहे. तशी अडी शिवसैनिकांच्या मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा तत्सम व्यक्तींच्या विषयी झालेली आहे. त्यामुळं शिवसेनेसोबत जाणं ना शिवसैनिकांना पटणार आहे ना मूळ भाजपला पटणार आहे. त्यामुळं ही सत्तेची कोंडी अशी कोणा एका पक्षाला घेऊन सोडवता येणं शक्य नाही आणि काँग्रेस तर शक्यच नाही. आता या दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचं नसेल, तिसरा पक्ष सोबत घेऊ शकता येणार नसेल तर या पक्षातल्या कुणाची तरी फूट पाडायला हवी. पण आज महाविकास आघाडी अभेद्य आहे. सत्ता असेल तर तशी फूट लवकर पडत नाही हे देखील वास्तव आहे. त्यामुळंच महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचायचं आणि 1-2 महिन्यात विधानसभा निलंबित ठेवून पुन्हा सत्तेची गणितं जुळवायची असा भाजपच्या एका गटातून विचार असू शकतो. या विचाराला छेद देणारा दुसरा विचार देखील भाजपच्याच गोटातून येऊ शकतो.
त्यामुळं कोणतंही पाऊल टाकताना जरा विचारपूर्वकच टाकण्याचं भाजपच्या नेतृत्वानं ठरवलेलं असावं. आणि म्हणूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का सरकार पडणार या प्रश्नाची उत्तरं अनेकांना पडलेली आहेत. सरकार पडणार नाही. कितीही वैचारिक अंतर्विरोध असला तरीही काँग्रेसच्या मनात जोपर्यंत हे सरकार पाडायची इच्छा येत नाही तोवर हे सरकार पडणार नाही एवढं नक्की आहे. काँग्रेसचा आजवरचा इतिहास बघता वसंतराव नाईकांना सोडलं तर काँग्रेसनं कोणत्याही मुख्यमंत्र्याला 5 वर्षाची टर्म पूर्ण करू दिलेली नाही आहे. म्हणजे अगदी स्वतःच्या पक्षाचे जेव्हा मुख्यमंत्री झालेले आहेत, काँग्रेसचे किंवा शिवसेनेचा आणि भाजपचा असेच मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यातल्या कोणालाही काँग्रेसनं आपल्या मुख्यमंत्र्याला वसंतरावांचा अपवाद वगळता आपली 5 वर्षाची टर्म पूर्ण करू दिलेली नाही आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केलेला आहे. त्यामुळं सलग 5 वर्ष राज्यातलं एक महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्तीच्या हाती राहू न देण्याचं काँग्रेसचं जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे उद्धव ठाकरेंना काँग्रेस 5 वर्ष सत्ता उपभोगू देईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हे सरकार जेव्हा पडायचं तेव्हा पडेल, तोवर भाजप एकसंघ राहील का, तोवर भाजपतली काँग्रेसी राष्ट्रवादीची मंडळी आलेली भाजपसोबत राहतील का ते निघून जातील. भाजपला एवढा वेळ आहे का, तो एवढा चान्स घेणार आहे का. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे निकालापर्यंत भाजप शांत बसणार आहे का. मे महिन्यापर्यंत भाजपच शांतता नांदेल का. आणि खरंच जर राष्ट्रपती राजवट लागू केली तर भाजपची असलेली एकसंघता कायम राहणार आहे का हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळं सध्या तरी राष्ट्रपती राजवटीचा एकमेव पर्याय वाटत असला तरीही भाजपमध्ये जोपर्यंत नेतृत्वाच्या विषयी एकवाक्यता येणार नाही किंवा संभाव्य नेतृत्वाकडून अन्य पक्षातील अन्य नेत्यांना जोपर्यंत दिलासा मिळणार नाही, एक अभय मिळणार नाही, तोवर तरी हे सत्तांतर होईल असं वाटत नाही.